नमस्कार. तर आता पावसाळा आहे म्हटल्यानंतर मस्त अशा कुरकुरीत आळूवडी बनवलेल्या होत्या. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेल्या आहेत. आणि तुम्हाला देखील आळूवडी खाताना घशात खवखव होत असेल तर या पद्धतीने बनवा. त्यामुळं कधीच तुम्हाला घशात पण खवखव होणार नाही, काही नाही. तर कशा बनवल्यात त्यासाठी व्हिडिओला सुरुवात करू. तर सगळ्यात आधी इथं मी घेतलं होतं ते लसूण थोडासा जास्त घेतला होता बरं का. आणि 5-6 मिरच्या घेतल्या होत्या. तर यावेळेस थोड्याशा जास्त मिरच्या पण घेतलेल्या आहेत. आणि कोथिंबीर असं एवढं केलं होतं. आणि याचं वाटण करून घ्यायचं होतं. आणि त्यानंतर ही पानं घेतली होती. पानं ना थोडंसं मी 1-2 दिवस आणून ठेवली होती, त्यामुळे थोडीशी सुकलेली होती. तर ही चांगली स्वच्छ धुवून घेतली. आणि आता त्याच्यावरचे आपल्याला जे देठ असतात ना, ते चांगले काढून घ्यायचे असतात. तर हे देठ काढले ना की म्हणजे आपल्याला जी घडी करायला लागते ना, ती पण चांगली होते आणि शिजायला पटकन शिजून जातात वड्या. नाहीतर देठामुळे जास्त वेळ लागतो. आणि घशात जी खवखव येते ना, ती देखील कमी होते बरं का देठ काढल्यामुळे. असं एक एक करत तुम्ही सगळ्या पानांचं आहे ना देठ ही काट आहे ना ते काढून घ्या. अशा पद्धतीने आहे ना सगळे काठ तर मी व्यवस्थित काढून घेतले मधले. आणि त्याच्यानंतर थोडं आहे ना बेलण्याच्या सहाय्याने आहे ना म्हणजे पूर्ण असं प्लेन करून घ्यायचे. आणि त्यामुळे काय होतं की सगळे खाली व्यवस्थित बसले जातात आणि आपलं पीठ आहे ना ते व्यवस्थित लागतं सगळ्या पानांना. अशा पद्धतीने सगळ्या पानांना मी करून घेतलेलं होतं. आणि ह्या एक नाही म्हणजे हे पहिल्यापासून असे सांगितलेल्या आहेत बरं का पद्धती. आणि त्या खरंच खूप छान उपयोगी आहेत. म्हणजे आपल्या घरच्या आजी म्हणा किंवा आई म्हणा यांनी खूप सांगितलेलं असतं की अशा पद्धतीने बनवा वगैरे. तर मग मी म्हटलं आज तशाच पद्धतीने एकदा ट्राय करून बघू, पण खूप छान झाल्या होत्या. आणि अजून काही वेगळी पद्धत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. नेक्स्ट टाईमला मी नक्की त्या पद्धतीनं देखील करून बघेन. आता ते हे झालं, पानं वगैरे झाली चांगली हे करून म्हणजे स्वच्छ करून. त्याच्यानंतर हे ना मी चिंच भिजत घातली होती. 1-2 तास ठेवली होती. आता हे चिंचेचं पाणी आपल्याला लागणार आहे. तर चिंच का वापरतात आळूवडीमध्ये माहिती आहे का? तर चिंच आहे ना आळूवडीच्या पानामध्ये आहेत ना कॅल्शियम ॲक्झलेटचे स्फटिक असतात. जेव्हा आपण आळूची पाने खातो त्यावेळेला ते स्फटिक आहेत ते घशाच्या त्वचेला टोचतात आणि त्याची तीव्रता जास्त असते, त्यामुळे खाज सुटते. तर चिंचेमधील जे काही आंबट घटक आहेत ना ते त्या स्फटिकांना विरघळून त्यांचा प्रभाव पूर्णपणे नष्ट करतो. त्यामुळं नेहमी आहे ना आळूवडी बनवताना चिंच टाकतात. तर चिंच आहे, त्याच्यानंतर मी 1 चमचा गूळ पावडर देखील घेतलेले आहे. तर गूळ पावडर देखील आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. चिंच आंबट आहे म्हणून थोडासा गूळ. तर चिंचऐवजी तुम्ही लिंबाचा रस देखील टाकू शकता त्याच्यामध्ये. तर हे सगळं झालं. आता याच्यानंतर आपल्याला पीठ तयार करायचं आहे. तर याच्यासाठी मी 2 वाटी आहे ना म्हणजे 1.5 वाटी घेतलेलं आहे. दुसऱ्या वाटीला थोडंसं कमी पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ. तर असं 2 वाटी बेसन पीठ घेतलं. त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर नंतर जे काही आपण वाटण केलं होतं ना ते पण टाकायचं. तर वाटणामध्ये ना लसूण खूप भरपूर प्रमाणात टाकला ना तर छान लागतात आळूवड्या आणि स्वाद देखील सगळ्याला व्यवस्थित लागून जातो. तर मिरची थोडीशी मी जास्त टाकलेली होती. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मिरच्या टाकू शकता. आता बेसन पीठ आणि आळूची पानं पचायला थोडीशी जड असतात, त्याच्यामुळं थोडासा ओवा. तर ओवा चांगला आहे ना असा थोडंसं म्हणजे हातावरती चुरून घ्यायचा, जेणेकरून त्याचा स्वाद सगळा पिठाला पण चांगला लागून जातो. तर याच्यामध्ये थोडी मी धना पावडर टाकली होती. जिरे पावडर देखील टाकू शकता, नाहीतर तुम्ही अख्खे जिरे देखील टाकले तरी चालेल. तर याच्यामध्ये हळद, तिखट जर आहे की नाही, जर तुम्हाला आवडत असेल तर टाकून द्या किंवा जर नको असेल तरी चालतं. तिखट आहे ते आपण कलरसाठी वगैरे टाकणार आहोत, तर ते ऑप्शनल आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये जिरेच टाकले होतं आणि राहिलेलं मग कोथिंबीर, नंतर जे काही चिंचेचं पाणी आहे ते, नंतर गूळ पावडरचे आपण टाकून पाणी केलेलं होतं थोडंसं, 1 चमचा, जास्त पण नाही. तर हे असं सगळं टाकून घ्यायचं एकत्रित. तर इथं बघा मी चिंचेचं पाणी घेतलेलं आहे आणि चिंचेचं पाणी या पिठामध्येच टाकलेलं. आणि माझ्या खरंच आळूवड्या खूप म्हणजे खूप मस्त झाल्या होत्या. आणि एवढी छोटीशी आळूवडी जरी दिसत असली तरी त्याचे खाण्याचे किती फायदे आहेत माहिती आहे का तुम्हाला? तर ह्याच्यामध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत होते. त्यामुळेच याच्यामध्ये असतं ते व्हिटॅमिन ए.
ज्याच्यामुळे की दृष्टी सुधारते. म्हणजे डोळ्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी देखील अळूवडी खूप छान आहे. आणि याने रोगप्रतिकारक शक्ती असते ती देखील चांगली वाढते. म्हणजे अळूच्या पानामध्ये असतं ते व्हिटॅमिन सी असतं, हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती जास्त प्रमाणात वाढवतं. आणि तुम्ही सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ना डाएटसाठी देखील हे अळूवडी खाऊ शकता. म्हणजे याच्यामध्ये कॅलरीज असतात ते खूप कमी आणि फायबर जास्त असते. वड्या उकडून खाल्ल्यास वजन कमी करण्यास मदत होते. आणि त्याचबरोबर वडीमध्ये वापरले जाणारे बेसनाचे पीठ आणि पानामध्ये फायबर असते, त्याच्यामुळे पोट साफ राहते. आणि म्हणजे जर कोणाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल, म्हणजे चांगलं पोट वगैरे साफ व्यवस्थित होत नसेल, तर त्यावेळेला देखील तुम्ही अळूवडी खूप छान खाऊ शकता. आणि अळूच्या पानांमध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप कमी असतं, त्याच्यामुळे याच्यातील पोटॅशियम आहे ते ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं. असे एवढे सारे फायदे आहेत या अळूवडीचे. मग का नाही तुम्ही बनवून खाणार? तर मला वाटतं की आठवड्यातून एकदा तरी अळूवडी खाल्ली पाहिजे. आणि याची पानं मला वाटते भेटत असतात, म्हणजे 12 महिने म्हटलं तरी याची पानं भेटत असतात. तर इथं बघा सगळं आहे ना असं मिक्स करून झालेलं आहे माझं, म्हणजे सगळे मीठ वगैरे टाकून चांगलं आता ह्याचं पीठ मिक्स करून घ्यायचं. म्हणजे जर बेसन पीठ आहे तर त्याचे काही पिठाचे गाठ वगैरे काय झाले असेल तर ते सगळं व्यवस्थित करून घ्यायचं. आता पीठ आपलं छान तयार झालेलं आहे, तर पानांना मस्त असं लावून घेऊयात. तर पीठ आता तुम्हाला जर जास्त पीठ आवडत नसेल तर तुम्ही आहे ना थोडं प्रमाणात देखील पीठ लावू शकता. फक्त व्यवस्थित त्याच्या पानांच्या कडेला वगैरे चांगलं लावून घ्यायचं, नाहीतर पानं फक्त साईडला राहून जातात आणि मग थोडंफार तुरट हे म्हणजे खवखव होऊ शकते. त्याच्यापेक्षा सगळ्या बाजूनी असं व्यवस्थित लावून घ्यायचं. आणि पानांचं कसं असतं माहिती आहे का, आता तुम्ही याच्यामध्ये सिंगल पानांचं देखील करू शकता, डबल पानांची किंवा 3, 4, 5 पानांची. जेवढी मोठी तुम्हाला वडी बनवायची असेल ना तेवढ्या प्रमाणात तुम्ही करू शकता. तर इथं माझ्याकडं पानं होती किती 5 ते 10 पानं होती माझ्याकडे, त्यामुळे मी म्हटलं मग डबल किंवा नाही तर 3 पानांचं करू. तर आता एक पान जर तुम्ही एका पानाला पीठ लावलं ना, त्याच्यानंतर उलटं टाकायचं. दुसरं पान आहे ना ते म्हणजे उलट्या साईडनं लावायचं त्याच्या पान, म्हणजे दोन्ही साईडला व्यवस्थित तुम्हाला रोल करायला येतो. आणि हे दुसरं पान देखील झालं माझं लावून. हे 2 पानं झाली लावून आणि त्याच्यानंतर तिसरं पान देखील घेतलं मी. तर या असं पहिल्यांदाच बनवलेले बरं का मी, नाही तर मी फक्त शक्यतो 2 पानांचीच बनवत असते. तर म्हणलं 3 पानांची आपण बनवून बघू. आता पीठ तर लावून झालं आणि आता मस्त असं छान आहे ना सगळी पानं व्यवस्थित लावून आपण छान रोल वडी करून घ्यायची. आणि 1-2 वेळा जरा फिरवलं तुम्ही गोल, त्याच्यानंतर थोडंसं असं पीठ लावून घ्यायचं मध्ये जेणेकरून म्हणजे सगळ्या बाजूनी छान असं पीठ लागलं जातं. आणि माझं काय झालेलं होतं, पानं थोडीशी कमी झाली आणि पीठ जास्त झालं, त्यामुळे मी म्हणलं भरपूर प्रमाणात आपण पीठ लावून घेऊ. अशा पद्धतीनं फक्त माझ्या 4 वड्या झाल्या होत्या बरं का, म्हणजे 3 पानाच्या 3 झाल्या आणि 1-2 पानांची अशी. आणि माझ्याकडे जे पुरणाची आपली जाळी असते ना, तर जर तुमच्याकडे मोदक पात्र नसेल, मोदकाची जाळी नसेल, तर तुम्ही असं या पुरणाच्या जाळीमध्ये देखील खूप छान या जाळीमध्ये देखील छान असे शिजून जातात. फक्त याला आहे ना व्यवस्थित तुम्ही झाकून ठेवा आणि 15 ते 20 मिनटात असं मीडियम गॅसवरती चांगले शिजून जातात. आणि या छान अशा शिजल्या ना की त्याच्यानंतर तुम्ही फ्राय पण करू शकता, म्हणजे तेलात फ्राय करू शकता किंवा नाहीतर शॅलो फ्राय, म्हणजे फक्त तव्यावर थोडेसे तेलात असं चांगल्या भाजून घ्यायच्या, परतून घ्यायच्या जोपर्यंत थोडासा तुम्हाला क्रिस्पी पाहिजे असेल तर क्रिस्पी करून घ्यायच्या. तर असं बघा छान अशा माझ्या शिजल्या होत्या, तर याला म्हटलं त्या कट करून घ्याव्या. आणि या तुम्ही जर तुम्हाला एकदम नसतील खायच्या तर तुम्ही या स्टोअर करून ठेवू शकता. म्हणजे ह्या मला वाटते फ्रीजमध्ये ठेवल्या तर चांगले 4-5 दिवस राहू शकतात. पण
आळूवडी अशी असते की ती घरात कोणाला आवडत नाही, त्यामुळं एकदा केली की तर संपून जाते सगळ्यांना. आणि मी बनवलेली तर सगळे एकदम संपून पण गेली. आणि मी कधी जास्त फ्राय करत नाही, पण आता फक्त आपलं शालो फ्राय म्हणजे तव्यावर थोडंसं तेल टाकून आहे ना चांगलं फक्त परतून घेत असते. पण आज म्हटलं एकदा फ्राय करून बघावं. तर अशा पद्धतीने सगळ्या आधी व्यवस्थित छान कट करून घेतल्या. आता एवढ्या प्रमाणात तर झाल्या होत्या माझ्या आळूवडी. तर आता तळून घेते हे छान मस्त अशा कुरकुरीत. अशा हळूहळू थोड्या थोड्या करत आहे ना तळून घ्यायच्या. तर ह्याच्यामध्ये आहे ना जास्त कमी पण गॅस ठेवू नका. तर असं मीडियम गॅसवरती छान असं भाजून घ्या, म्हणजे छान क्रिस्पी होतात. आणि अशा छान मस्त अशा आळूवड्या तयार झाल्या. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओला हाईप देखील द्या.